वीज पडून एक महिला ठार तर 3 महिला गंभीर जखमी। खामगाव तालुक्यातील घारोड येथील घटना। शेतात काम करून घरी परतत असताना वीज पडल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू तर 3 महिला गंभीर जखमी झाल्याची घटना बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील घारोड येथे घडली आहे। जखमी महिलांवर सध्या खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोळीबाई प्रकाश परकाळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून कांताबाई परकाळे, दुर्गाबाई खोमने, नंदाबाई दुतोंडे ह्या 3 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। आज घारोड तालुका खामगाव या गावामध्ये दुपारी 2:45 वाजताच्या सुमारास 4 महिला शेतामधून काम करून परतत असताना गावाजवळ असलेल्या नाल्यावर त्यांच्यावर वीज कोसळून एक महिला जागीच ठार झाली तर 3 महिला ह्या गंभीर जखमी आहेत। त्यांना सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे आणि गावामध्ये वीज अवरोधक यंत्र हे बसवण्यात आलेले आहेत, परंतु गेल्या काही वर्षापासून हे नादुरुस्त अवस्थेत आहेत। आम्ही महसूल प्रशासनाला विनंती करून वारंवार हे वीज अवरोधक यंत्र सुरू करण्याबाबत विनंती केल्या आहे, मात्र महसूल प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही। यामुळे हे वीज अवरोधक यंत्र वेळीच नादुरुस्त असलेले वीज अवरोधक यंत्र जर या ठिकाणी बसवले गेले असते तर कदाचित ही घटना टळू शकली असती। या घटनेमुळे सर्वत्र गावावर या ठिकाणी शोककळा पसरलेली आहे। या महिलांचे नाव काय आहेत? मृतक महिलेचं नाव कोकिळाबाई प्रकाश परकाळे आहे आणि कांताबाई दिगंबर परकाळे, तसेच दुर्गा भगवान खुमने आणि नंदाबाई दुतोंडे ह्या महिला गंभीररित्या जखमी झालेल्या आहेत आणि त्यांना उपचारासाठी या ठिकाणी सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे।